जसं मी तुम्हाला मागच्या व्लॉगमध्ये म्हटलेलं की आम्ही पालीला चाललो, घरी चाललो. माझ्या सासूरवाडीला तुमचं सर्वांचं स्वागत. माझा एक खूप चांगला आणि हक्काचा ऑडियन्स आहे मागे. हक्काचा ऑडियन्स. वा काय दिसते हो मी. क्लिअरिटी खूप दिसते. क्लिअरिटी आहेच मुळात. का वाक्य सुचलं मला. रेकॉर्ड कर. रेडी? आयुष्यात क्लिअरिटी असली ना की कॅमेराची क्लिअरिटी मॅटर नाही करत. कशा केलं आता कसं लाजते. कशी करते आजी दृष्ट? हो. आणि हाताने कशी करते? अशी ना, अशी करते आणि अशी मुठीने दाबते. हो आई ग, आजीने आता दृष्ट काढली ना तिची, त्यामुळे आम्ही तशी ऍक्टिंग करतो आजीची. हॅलो, नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप सारं स्वागत आहे. जसं मी तुम्हाला मागच्या व्लॉगमध्ये म्हटलेलं की आम्ही पालीला चाललो, घरी चाललो. तर आम्ही आलोत आता पण पेडलीला कुठे वाकणला आलोत. आणि युगाला ॲक्च्युली 2-3 वेळा उलट्या झाल्या, त्यामुळे मी व्लॉगच नाही सुरू केला. म्हटलं ठीक आहे, जेव्हा ती फ्रेश होईल तेव्हा मी व्लॉगला सुरुवात करते. तर आत्ता संकल्प गेला आहे वडापाव आणायला सगळ्यांसाठी. इकडे उभे आहेत 2 जण. ती इथे पाठीमागे आहे ना, ही 4 व्हीलर आहे. ही कस्तुरीसाठी घेतली आहे, बाबांनी घेतली आहे, आम्ही नाही घेतली. मी तिला छोटे गिफ्ट घेतलेत आणि चॉकलेट घेतलेत. सगळ्यांना पोरांना आवडतात म्हणून. युगाला पण घेऊन तो बाहेर गेलाय, कारण तिला जरा फ्रेश वाटेल म्हणून. आता जातोय मंजिरीकडे गेल्यावर ही पहिले गाडी उतरवायची, कारण आम्ही सीट पूर्ण मागची फोल्ड केली आहे आणि मग त्यावर ठेवली आहे. त्यामुळे बाकी कोणतं येऊ शकलं नसतं. आणि ॲक्च्युली आज ना मी केस धुतलेत, म्हणून ते थोडेसे असे पिंगट दिसतात. आणि पूर्ण अवतार झालाय, कारण आता मी ड्रेस पण चेंज केला, कारण युगा 2दा ओकी केली ना युगानी. म्हणून मग एका हॉटेलमध्ये थांबलो. मी चेंज केलं तिला जरा फ्रेश केली. चांगला ड्रेस मस्त मी घालून आणलेला व्हाईट कलरचा. असू दे आता काय. अजून काय नाही, आता जसे अपडेट मिळत जातील तसे मी तुम्हाला देत जाते. मला आता भूक लागली आहे खरं तर खूप, कारण वाजलेत आता 5-6 वाजले, 6:15 झालेत. आणि तिथून सगळं तिला जर आता युगाला मंजिरीकडे गेल्यावर आंघोळ घालते, छान फ्रेश करते तिला, आणि मग आम्ही पुढे बड्डेला जातो. माझ्या सासूरवाडीला तुमचं सर्वांचं स्वागत. आणि माझा एक खूप चांगला आणि हक्काचा ऑडियन्स आहे मागे. हक्काचा ऑडियन्स. आयुष्यात क्लिअरिटी असली ना की कॅमेराची क्लिअरिटी मॅटर नाही करत. वा, ही काय म्हणा माऊ. हे बघ, आम्ही आज इथे पण घेऊन चाललो माऊ. ती आणल्यापासून आम्ही सोबत घेऊन फिरतो. आणि आम्ही त्याला भिजवून टाकलीये बघा पूर्ण. हे सगळं पाण्यात होतं, आणि ते पण कमरेभर वगैरे पाणी होतं. कशा केलं आता कसं लाजते. जर पालीची व्हिडिओ व्हायरल झाली असेल, कोणाकोणापर्यंत पोहोचली असेल, तर हा पूर्ण रोड पाण्याखाली होता. हो, मी बघायचं काय मी काय सांगते. हा एक फक्त पूल आहे तो दिसत होता, बाकी सगळं पाण्याखाली होतं. The next day. मला जेवायचे, आम्ही पपई खातोय. एवढी आखी? हो, छोटे तुकडे करून द्यायला लागतील तिला. आईच्या हातच्या कोळाच्या शेंगा जावायला आवडतात म्हणून केल्यात. जात असतील तर. आणि आता मी चालायला लागलो, हात सोडून. टाटा. ओके, टाटा. जा. सावकाश जा. आजी कुठे? आजीला हाक मार पहिले. आजी असं हाक मार. मी आले म्हणा. हॅलो, आज नेक्स्ट डे आहे आणि मस्त आम्ही झोपा काढल्यात. आणि त्यानंतर मी आता व्हिडिओला सुरुवात केली. सकाळपासून थोडं जे शूट करायला मिळालं ते केलं. आणि आता इथे युगा आहे. आमची मस्तपैकी झोप झाली छान. संकल्पची पण छान झोप झाली. आणि संकल्पाचं खातोय मॅगी.
इथे मस्त आत्ता ऊन पडलं त्यामुळे खूप मस्त वाटतं आहे. पाऊस इथे बऱ्यापैकी चालू आहे. जिथे अलिबागला आपल्याकडे जास्त नसतो पण इकडे बऱ्यापैकी चालू आहे पाऊस. दिवसभरात चालू होता. आता ऊन पडलं आहे बघा. ऊन मस्त दिसतं एकदम. छान वाटतं एकदम. हां काल मस्त आम्ही बड्डे साजरा केला, सेलिब्रेट केला. जो मी बोललेली की आत्याच्या मुलीच्या मुलाचा आहे तर तो छान आम्ही एन्जॉय केला. आणि सॉरी माझे केस सारखे उडत आहेत, वारे येते त्यामुळे. तर तो छान सेलिब्रेट केला. रात्री आम्हाला वाजले किती, मला वाटते 10-10:30 वाजले असतील यायला. तर मग त्यानंतर मग हिला झोप आलेली, ही झोपलेलीच गाडीत. म्हटलं ठीक आहे चला उद्या डायरेक्ट आता शूट करते इथे. आत्ता व्हिडिओ स्टॉप ठेवते. तर डायरेक्ट आता मी संध्याकाळीच भेटते तुम्हाला. आणि गाडी मी मस्त आम्ही बाल्कनीत तिथे बाहेर बसलोत. छान ऊन पडलं आहे तर इथे जरा फ्रेश वाटतं आहे बसायला. आणि तिला पण सारखं बाहेरच यायचं होतं. कावळे चिमण्या सगळं दिसतं ना त्यामुळे मग इथे बसलोत आम्ही. हे बघा किती छान ऊन आलं आहे तिच्यावर पण. मग टच छान ऊन वाटतं एकदम. मस्त आवाज येतात प्राण्यांचे बसले इथे की. इथे पक्षी प्राणी बसलेले असतात झाडांवर. म्हणतोय संकल्प सासूरवाडीला येऊन. मॅगी खा. संकल्प फर्स्ट टाइम म्हणजे लग्न झाल्यास मला वाटतं आत्ता एवढ्या दिवस राहिला असेल. आणि मॅगी चालली आहे त्याची खाणं आणि काहीतरी मूवी बघतोय ना. संकल्प कसं वाटतंय तुला आराम करून? कामं नाहीत कसं तरी वाटतं. त्याला ॲक्च्युली कामाची सवय आहे ना त्यामुळे. हां या काय बाबा नुसते बाबा. ओ कुठे? आम्ही जरा बाहेर जाऊन येतोय असंच एक फेरी मारून. संकल्पप्रमाणे जरा घरात कंटाळा आलेला कारण एवढं त्याला घरात बसायची सवय म्हणून. आणि काही काही आणायचं थोडंसं खादीसाठी. त्यासाठी जाऊन येतो आम्ही. चिकूला हाय कर. केलं पण लगेच हाय ते बघ. आणि प्रत्येक वेळेस हाय असतं आमचा ब्लॉगमध्ये हो का नाही? नाही 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 नाही. आज आम्ही चीज कॉर्न केलेले म्हणजे संकल्पने नेहमीचे आपले पण संपलेले. हे बघा आता हे आहेत ते ठेवून देणार आहोत कारण आम्हाला उद्या सकाळी करायचं आहे सँडविच. मी करणार आहे ते त्यामुळे. आणि आईला म्हटलं मग थोडंसं सँडविचमध्ये वापरायला होऊन जाईल. तर आता जेवणाची वेळ झाली आहे खरं तर. आता बघूयात. वरण भात साधा लावलं आहे कारण हे खाल्लं आहे म्हणून. मस्त मग अशी फिरून आलो, सगळं घेऊन आलो. आणि अजून काही नाही. आता असंच चाललं आहे. बघूयात काय करायचं. आमचे उद्योग चालू असतात. आई तिकडे बाहेर. ओ मला उभी राहा. कशी करते आजी दृष्ट? हो. आणि हाताने कशी करते? अशी अशी ना अशी करते आणि अशी मोठीनी दाबते. हो आई ग. आजीने आता दृष्ट काढली ना तिची त्यामुळे आम्ही तशी ॲक्टिंग करतो आजीची. दोन्ही हाताने वेगळं वेगळं अशा अशा दोन्ही हाताने वेगळं. हां आजी काढते आजी दृष्ट. हो तुझी. आता हे रात्रीची वेळ. जेवणाचं अजून जेवण नाही झालं आहे. 9:30 वाजले. आता भूक लागली हो ना. युगाचं झालं जेवण पण आता आम्ही झोपणार आहोत. आणि उद्या आम्हाला निघायचं आहे 11 की 11:30 वाजता पालीला जायला. आणि मग तिथून आम्ही घरी जाणार आहोत. तर मी तो व्लॉग सेपरेट शूट करणार आहे. पण हा म्हटलं व्लॉग ॲटलिस्ट आता संपवते तरी. दिवसभरात काही आता जे जे शूट करायला मिळालं ते तुमच्यासोबत मी दाखवलं आहे. तर ते किती शूट झालं आहे मला माहीत नाही. बघूया जेवढं असेल तेवढं. पण आता मी हा त्या ब्लॉग संपवते. तर भेटूयात आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.